मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रामकुंड परिसरामध्ये आज प्रतिकात्मक अशी दशक्रिया विधी आंदोलन करण्यात येणार होतं। मात्र पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करत आंदोलन रोखल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। सकाळपासूनच रामकुंड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलनासाठी आलेल्या शेतकरी प्रतिनिधींना पोलिसांनी अडवल्याने काही ठिकाणी शाब्दिक वाद देखील झाले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या निष्क्रिय भूमिकेच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला। दरम्यान घटनेच्या बाधित गावांमधील शेतकऱ्यांची तातडीने बैठक घेण्यात आली। बैठकीमध्ये उद्या म्हणजे शुक्रवारी 29 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य घेराव घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला। मोठ्या संख्येने शेतकरी मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारणार आहेत अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे। आज आम्ही पवन दत्ता या प्रांताधिकाऱ्याचं प्रतिमात्मक दशक्रियाविधी ठेवला होता सर्व बाधित शेतकऱ्यांतर्फे। त्याला सर्व पोलीस अधिकारी यांनी या आमच्या प्रतिमात्मक दशक्रियाविधीला मोडीत काढले। त्याच्यामुळे आता आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठेवणार आहे। कदाचित उद्या आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या संपूर्ण कार्यालयाला आम्ही आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांच्या वतीने घेराव घालण्याचा आम्ही निर्णय आज दुपारी आम्ही करीत आहोत। तसं आम्ही मीडियाला आम्ही थोड्या वेळाने जाहीर करू। पण हुकुमशाही चालली आहे एवढंच सांगतो। आज आमच्या आमरण उपोषणाचा 3रा दिवस आहे। प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही। मला एवढंच सांगायचं यामध्ये की आजच्या लोकशाहीचा हा खून ही ब्युरोक्रेसी करते, याच्या पलीकडे काहीच नाही। आणि या ब्युरोक्रेसीला चालवणारा जो शासक बसलाय तो अतिशय नीच दर्जाचा शासक बसलेला आहे। त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांवरती अन्याय आणि आम्ही या अन्यायाला वाचा फोडणार। धन्यवाद। जय जवान जय किसान। किरण आहेर, C24 तास, नाशिक।